हाय. बघा, आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांना सांभाळावं, की त्यांनी त्यांचं लाईफ जगावं, हा आहे आजचा विषय. हा विषय घेण्याचं कारण असं, की आत्ता जे 50शी ते 60 या टप्प्यावर असलेली, या वयाच्या टप्प्यावर असलेली जी लोकं आहेत, त्यांना हे असे प्रश्न पडतात आणि ते विचारतात सुद्धा. आणि यावर नेहमीच उहापोह चालतो. कारण मे बी माझ्या मागच्या पिढीत जी लोकं होती, अ, त्यांनी हे कधीतरी स्वीकारलेलंच होतं, की नातवंड येणार आणि आपण त्यांना सांभाळणार आहोत. तर त्यामुळे त्यांच्यापुढे हा गहन प्रश्न नव्हता. पण आत्ताची जी पिढी आहे, मी आत्ता 52ची आहे, तर माझ्या पिढीतल्या मी लोकांचं नक्की सांगू शकेन, की त्यातली बरीचशी लोकं आपलं स्वतंत्र आयुष्य जगलेली आहेत, नोकऱ्या केलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल, की आता आता आम्ही का बांधून घ्यायचं? अ, आता आम्हाला आमचं मुक्त लाईफ हवं आहे, आम्हाला हवं तिथे जाता येईल, फिरता येईल, वगैरे, वगैरे. तर काय करायला हवं? काय योग्य ठरेल? तर पहिलं तर मी याबाबतीत सांगेन, की हा एक चॉईसचा प्रश्न आहे. तर त्यामुळे खूप वैयक्तिक आहे. तुम्हाला काय टाईपचं लाईफ जगायची इच्छा आहे, ह्यावर सगळं मॅटर करतं. अजून मी यावर पुढे येईनच, पण तात्पुरतं सांगायचं झालं तर हा पहिला तर चॉईसचा प्रश्न आहे. दुसरं असं, की तुम्ही तुमच्या मुलांनाच जर सांभाळलेलं नसेल यापूर्वी, म्हणजे खूप जणांचं जर असं झालं असेल, की त्यांनी कायम आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवलेलं आहे आणि आपण आपल्या नोकऱ्या केल्या आहेत आणि त्यामुळे मे बी या वयापर्यंत तुमचं जर तुमच्या मुलांशी फार बॉन्डिंग चांगलं नसेलच, तर मग त्यांची मुलं आपण सांभाळावी का? तर हा प्रश्न कदाचित तुम्हाला फार सोपा वाटतो, की नाहीच सांभाळणार. जर मुलांनाच आपण एवढं सांभाळू शकलेलो नाही, तर आपल्याला तो अनुभव पण नाही, की मुलं कशी सांभाळली जाऊ शकतात ते. आणि मे बी मुलांचा पण आता त्या आजी-आजोबांवर विश्वासच नसतो, की आपल्यालाच यांनी सांभाळलेलं नव्हतं, तर हे नीट सांभाळू शकतील का? असे विचार त्यांच्याही मनात येऊ शकतात. त्यामुळे अशी लोकं तर यातनं बाजूलाच आहेत, की ज्यांच्यापुढे हा चॉईसच नाही आहे. पण ज्यांच्या मनात हे प्रश्न येतात आणि हे काय येतात तेही सांगते. आपली WhatsApp युनिव्हर्सिटी जी आहे, त्याच्यामध्ये अशा बरेचदा पोस्ट येत असतात, की कसं स्वतंत्र लाईफ जगायला पाहिजे आणि कसं 50शी नंतर आपण मुक्त आहोत वगैरे, वगैरे. तर पहिली तर गोष्ट मला असं वाटतं, तुमच्या घरातली माणसं किंवा नातवंड तुम्हाला जोखड का वाटावीत? किंवा त्यांना सांभाळणं हे जोखड का वाटावं? हा प्रश्न आपल्या स्वतःच्याच मनाशी विचारावा. ही डिस्कस करायची गोष्ट नाही आहे. ती जबाबदारी आपल्याला का वाटत नाही, यावर आपण स्वतःच विचार करायला हवा असं मला वाटतं. कारण इथे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, प्रेमाचा प्रश्न आहे. ही जबरदस्ती नाही आहे. हे कोणी डोक्याला शॉट लावून सांगितलेलं कर्तव्य नाही आहे. हा चॉईस आहे. पण चॉईस करताना सुद्धा आपली एक विचारांची बैठक असायला पाहिजे, की आपल्या परिवाराबद्दल मत काय? आपल्याला परिवारासाठी किती कष्ट घ्यायची तयारी आहे? यातनं मी या लोकांना बाजूला करेन ज्यांना जे फिजिकली अनेबल आहेत, पण त्यांनासुद्धा अनेक पर्याय असतात उपलब्ध. मी त्यावरही येईन नंतर. हे चॉईसचं झालं आजी-आजोबांकडून. पण मुलांचं किंवा नातवंडांचं जर विचाराल, तर नातवंडांच्या बाजूने मी नक्की सांगेन, की त्यांना प्रेमाचं माणूस घरात मिळावं, याला कसलाही चॉईस नाही आहे. तर त्यामुळे मुलांच्या दृष्टीने, नातवंडांच्या दृष्टीने त्यांना घरी आल्यानंतर आयदर पेरेंट किंवा ग्रँडपेरेंट जवळ असणं ही आत्ताच्या काळात त्यांची गरज आहे. तर त्यामुळे आपला चॉईस आहे की नाही पेक्षासुद्धा ग्रँड चिल्ड्रनचा दृष्टिकोन लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो का तेही सांगते. आत्ताच्या काळात जर तुम्ही मुलांचे प्रश्न बघितले, तर ते आत्तापर्यंत घडून गेलेल्या काळापेक्षा खूपच वेगळे आहेत आणि अनअपेक्षित असे प्रश्न आहेत. जसं की चाइल्ड अब्यूजसारखा प्रश्न. अ, म्हणजे अगदी एक उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या लहानपणीचं मी आठवलं ना, तर मी 1लीत असल्यापासनं मी काय, माझी बहीण काय, आम्ही चालत-चालत एकट्या शाळेत जायचो 1लीत असल्यापासनं. शाळा जवळ होती अर्थात. पण आमच्या आई-वडिलांना अशा कधी काळज्या नव्हत्या वाटल्या, की माझ्या मुलीला कोणी पळवून नेईल का? कोणी तिचं बरं वाईट करेल का? कोणी शाळेमध्ये सुद्धा अब्यूज करेल का? असले प्रश्न किंवा शाळेतले शिक्षकसुद्धा आजकाल असे असतात. तर असे प्रश्न भेडसावले पण नव्हते. त्यामुळे ते फारच लक्ष त्याकडे न देता मुलांना सहज शाळेत पाठवू शकत होते. ती केस आता नाही आहे. या दृष्टीने पहिल्यांदा मला असं वाटतं, की महत्त्वाचं आहे,
की पेरेंट्समधलं कोणीतरी घरामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून त्या मुलाला आपल्यासोबत कोणीतरी आहे असं वाटेल आणि त्याला जर काही प्रश्न येत असतील बाहेरच्या समाजातले, तर ते घरात बोलू शकेल, जवळचं कोणीतरी त्याच्यासोबत कायम असेल. इथं प्रेमाची खूप गरज आहे मुलांना, हा त्यातला बरोबरच येणारा मुद्दा. तुम्ही कुठेही त्यांची व्यवस्था करा मुलांची, पण त्यांना प्रेमाने खाऊ घालणं, हा जो भाग आहे ना, इथे घरातली माणसं कधी कॉम्प्रोमाइज करूच शकत नाहीत किंवा त्यावर काही दुमत असूच शकत नाही की त्यांना तुमचं कल्याण बघायचं आहे. पण हेच जर तुम्ही पाळणाघरात ठेवलंत आणि तिथे एखादं मूल म्हटलं की मला आज जेवायचं नाही आहे, तर तितकी त्याची केअर घेतली जाईल का? आय डोंट थिंक सो. कारण ते त्यांना तेवढं लागेल लागेल का मनाला की या मुलाने आज जेवायचं नाही म्हणतोय, काय होतंय? पण हेच आजी आजोबा घरात असतील आणि मूल जेवायचं नाही असं म्हटलं, तर ते जिव्हाळ्याने विचारतील, काय झालं? काय नाही? तुला भूक नाही आहे का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर मला वाटतं ही जी प्रेम आणि जिव्हाळ्याची गरज आहे ना, ती अशा तऱ्हेने आहे. किंवा मूल उदास दिसलं शाळेतून आल्यानंतर, गप्प राहतंय असं वाटलं, तर विचारायला कोणीतरी जवळचंच माणूस असेल ना, तर त्याला त्याच्या वागण्यातला फरक दिसेल. तर मला वाटतं हे पण कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही त्यांच्या बाबतीत. आणि तसं पाहाल ना, तर पहिली 10 वर्षच मुलांना खूप केअर घेऊन त्यांना सांभाळण्याची गरज असते. तर त्या 10 वर्षापर्यंतच तुम्हाला काही सॅक्रिफायसेस करावे लागतात. त्यानंतर प्रत्येक मुलाला आपलं खाणं-पिणं, कपडा-लत्ता, वावरणं याबाबत कळायला लागतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे इतकं डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज थोडी तरी कमी होते. तर त्या वयापर्यंत तरी ही कॉम्प्रोमाइजेस पेरेंट्सनी, ग्रँडपेरेंट्सनी खरंच करायला हवीत असं मला वाटतं. त्यानंतर तुम्हाला कदाचित हे प्रश्न येणार नाहीत. बरं दुसरं असं, की तुमचं प्रायव्हेट लाईफ कुठे अफेक्ट होईल असं असं का बरं तुम्हाला वाटतं? कारण मला नाही असं वाटत. कारण तुम्हाला जर ट्रिपला जायचं असेल, तर ते तुम्ही किती जाणार? फार तर 20 दिवस, 25 दिवस. ते तुम्ही व्यवस्थित आपल्या मुलांशी बोलून सुटेबल काळ निवडून तुम्ही ट्रिपला जाऊ शकता. मला असं म्हणायचं आहे, की हे बहाणे आहेत. तुमचं तुमच्या मुलांशी नातं खूप छान असायला हवं किंवा तुम्हाला जागेचे प्रश्न असतील, तर तुम्हाला पहिल्यापासून हे जर माहीत असेल, की आपण नातवंडांना सांभाळणार आहोत, तर तुम्ही जागेची व्यवस्था पहिल्यापासूनच बघाल, की एकत्र राहणार आहोत किंवा जवळपास जागा घेऊन राहणार आहोत, तर मुलांकडे लक्ष देता येईल. तर अशा सगळ्या व्यवस्था करता येणं शक्य आहे. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी खरंच करायला हवं. कारण इथे ग्रँडपेरेंट्सना काय वाटतं पेक्षा नातवंडांना काय वाटतं, हा मला वाटतं सगळ्यांचा जो फोकस असेल आई-वडिलांचा आणि आजी-आजोबांचा, तर मुलांचं संगोपन खूप चांगलं होईल आणि त्यातल्या अपडेट्स कायम घेत राहावं. आजी-आजोबांनी पण सुशिक्षित याबाबतीत असावं, की आत्ताचं नॉलेज काय, सायन्स काय आणि त्यानुसार ती माहिती घ्यावी. आई-बाबा, आजी-आजोबा यांच्यात एकवाक्यता असावी आणि सगळ्यांनी मिळून जर ठरवलं, तर खरंचच पेरेंटिंग फार उत्तम होईल. मुलांना 10 वर्षापर्यंत वेळ द्या आणि मग तुमची मुलं खूप चांगली घडलेली असतील. हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते.